राज्यात 11वी ऑनलाईन एकीकृत प्रवेश प्रक्रियेत सध्या गोंधळ बघायला मिळतोय। चंद्रपूरसह राज्यभरातील ग्रामीण भागात विद्यार्थी पालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे। दिलेली वेबसाईट चालत नसल्याने आणि वारंवार एरर दाखवत असल्याने महाविद्यालयांनी आता हात टेकले असून ऑफलाईन प्रक्रिया राबवा अशी मागणी आता केली जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतेही कनिष्ठ विद्यालयाचे उदाहरण घ्या, महाविद्यालयाच्या आवारात सध्या 11वी प्रवेश प्रक्रियेत अडचणी जात असल्याने संतापलेले विद्यार्थी आणि पालकच दिसत आहेत। राज्य शासनाने यंदा प्रथमच 11वीची एकीकृत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया राबवली असून त्याद्वारे आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे। यासाठी राज्य शासनाने दिलेली ही वेबसाईट क्रॅश झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली। मात्र या उघडलेल्या वेबसाईटमध्ये माहिती अपलोड होत नसून वारंवार एरर येणे, इंटरनेटच्या अनंत अडचणींचा सामना विद्यार्थ्यांनी पालकांना करावा लागत आहे। परिणामी अंतिम लॉगिन आयडी मिळत नसल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहे। पालकांचे दिवसेंदिवस प्रक्रियेत वाया जात असून पालक व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे। ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी मागणी आता रेटण्यात येत आहे। यावर्षी अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाण्याची प्रथमच वेळ असली तरी शिक्षण विभाग अथवा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने पालकांसाठी कुठलेही समुपदेशन करण्यात आलेले नाही। परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत गोंधळलेल्या स्थितीत आहे। महाविद्यालयात आपल्या परीने त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न असेल तरी त्यांना वेबसाईट एरर आणि इंटरनेट या दोन्ही अडचणी सतत भासत आहे। रोज गोंधळात भर पडत असल्याची भावना शिक्षण संस्था चालकांनी व्यक्त केली। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने चालवलेला हा प्रयत्न स्तुत्य असला तरी वेबसाईट भक्कम करून हा प्रयत्न अधिक परिणामकारक करता आला असता। मात्र सायबर क्रांतीत पुढे असलेला महाराष्ट्र 11वी प्रवेश प्रक्रियेची साधी वेबसाईट सुयोग्य रीतीने चालवण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र पुढे आले आहे। सरकारने या तातडीने लक्ष देत हा गोंधळ निवारण्याची गरज व्यक्त होत आहे। मी प्रीती सचिन एरेवार, मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून महाजनकोला कार्यरत आहे। माझी मुलगी आता जस्ट 10th स्टँडर्डला पास झालेले, तर मला ॲडमिशनसाठी प्रोसिजर जी करायची आहे त्याच्यामध्ये मी आता जी नुकतीच आता ऑनलाईन जी प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये मी मुलीच्या ॲडमिशनचे प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे। पण मी गेल्या 3 दिवसांपासून ही प्रोसिजर करत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे, भरपूरशा गोष्टींमुळे माझी ती ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लिटली होत नाही आहे आणि त्याच्यासाठी मला 3 दिवसांपासून मी ते सुट्टीवर आहे। म्हणजे माझ्या मुलीची ॲडमिशन करण्यासाठी जर मला एवढा वेळ लागत असेल एका म्हणजे 11th स्टँडर्डसाठी, असं तर नाही आहे की 12वी नंतर मी कुठल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे बी किंवा मेडिकलला, तशी प्रोसिजर नाही आहे ना, ही 11th स्टँडर्डलाच घेतोय आपण। पण त्यासाठी जर मला हे 3-3, 4-4 दिवस जर असे लागत असतील, कारण मी हे पर्सनली ॲडमिशन करून बघत होते ऑनलाईनमध्ये, पण मला खूप प्रॉब्लेम्स गेले म्हणून आज मी कॉलेजला व्हिजिट केली की म्हटलं मला इथले सर जे आहेत ते मला सहकार्य करतील। पण ॲक्च्युली त्यांना पण तोच इश्यू येत आहे की त्यांचे कॉलेजेस सिलेक्ट होत नाही, त्यांनाही एकेका विद्यार्थ्यांचं करायला 2 ते 3 तास लागत आहेत। म्हणजे हा एक विद्यार्थ्यांना पण म्हणजे खूप मानसिक त्रास होतोय आणि त्यामुळे पॅरेंट्सला पण खूप मानसिक त्रास होतोय। आणि ही जर प्रोसिजर ऑफलाईन असती तर आज माझ्या मुलीची एका दिवसात ॲडमिशन पण झालेली असती। तर माझी हीच इच्छा आहे की ती ऑफलाईन ॲडमिशन करणं सगळ्यात बेटर आहे। नाहीतर मग या सिस्टमला तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने करा की मी जर आज ॲडमिशन करायला गेली तर माझी 2 तासात पूर्ण प्रोसिजर कंप्लीट व्हायला पाहिजे। माझं नाव शर्वरी नितीन दानी आहे। मी आत्ता 10वी पास झालेली विद्यार्थी आहे। या ऑनलाईन प्रकरणामुळे खूपच त्रास होऊन राहिला आहे मलाही आणि माझ्या आईबाबांनाही। तर माझी हीच विनंती आहे की ही ऑफलाईन प्रक्रिया थोडं हे करून ऑफलाईनकडे जास्त लक्ष द्या। यंदा महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक ॲप तयार केला आणि ॲपद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून आणि 1ली, 2री, 3री, 4थी अशा फेरीद्वारे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं कार्य या महाराष्ट्रात आता या गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा केलं आहे। मात्र शिक्षणाधिकारी कार्यालय असो किंवा शिक्षण विभाग असो यांच्याकडून कोणतंही काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना आणि पालकांना न केल्यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थी अचंबित झाले आहे। त्यांना काय करावं आणि काय नाही सुचत नाही, म्हणून जनता महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन एक संपूर्ण पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवेश कसा घ्यावा यासंबंधीचं काउन्सिलिंग करण्याचं कार्य चालू केलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येऊन राहिल्या आहे, कधी सर्व्हर बंद पडते तर कधी त्यांचं अपलोड होत नाही कागद, अशा वेळेस महाविद्यालयातर्फे या सर्व सोयी आणि सुविधा विद्यार्थ्यांना देऊन पालकांचं समाधान करण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे।